जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा की आपण आज जे की GMC सांगली व मिरज पदभरती 2025च्या संदर्भामध्ये जे की मराठी व्याकरण मित्रांनो आपण आज पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो हा जो आपला बघा संपूर्ण काही भाग आहे तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिला आपला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब मात्र ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो प्रश्न पहिला काय म्हणतो, तर बघा घुबडाच्या घराला काय म्हणतात. तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की घुबडाच्या बघा घराला या ठिकाणी काय म्हणतात, तर बघा जे की या ठिकाणी क्रमांक ढोली या प्रश्नाचा आपल्या योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. बघा जी बघा मित्रांनो क्रमांक ढोली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, पुढे बघा हा, तर बघा काय म्हणतो, रानकवी या टोपण नावाने कोणाला ओळखलं जाते. तर मित्रांनो बघा जे की रानकवी या टोपण नावाने कोणाला ओळखलं जातं, तर बघा जे की नाधो महानोर यांना मित्रांनो जे की ओळखलं जातं. ओके, बघा मित्रांनो लिहून घ्या, लिहून घेऊन हे सर्व काय मित्रांनो पाठांतर करून घ्या. कारण मित्रांनो बघा येणाऱ्या 31 डिसेंबरच्या मित्रांनो बघा ठिकाणी परीक्षेसाठी बघा हे सर्व प्रश्न मित्रांनो जे की अत्यंत मित्रांनो महत्त्वाचे आहेत. कारण 100% मित्रांनो बघा आपले मित्रांनो हेच मराठी व्याकरणचे जे की प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. यासोबत सर्व प्रश्न मित्रांनो पाठांतर माझ्या ठिकाणी नक्कीच करून घ्या. ओके, पुढे बघा आता हां, तर मकर संक्रांती हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो. तर मित्रांनो मकर संक्रांती हा जो मित्रांनो बघा सण आहे मित्रांनो हा कोणत्या मराठी महिन्यात येतो. तर बघा जे की क्रमांक क बघा पौष मित्रांनो या मराठी महिन्यामध्ये हा बघा जे की मित्रांनो सण मित्रांनो येतो. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे हां, डावपेच बघा मित्रांनो डावपेच हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झालेला आहे. तर डावपेच हा जो मित्रांनो बघा जो काही शब्द आहे मित्रांनो हा बघा जे की क्रमांक फारशी प्लस फारशी मित्रांनो बघा या भाषेतून मित्रांनो बघा जे की हा डावपेच हा शब्द तयार झाला आहे. पुढे संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला, अशा शब्दांना काय म्हणतात. तर बघा मित्रांनो संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेत येण्यापूर्वी त्या शब्दांमध्ये बराच बदल झाला, अशा शब्दांना काय म्हणतात. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक तद्भव शब्द मित्रांनो बघा जे की मित्रांनो असतात जे की मित्रांनो बघा त्या शब्दांचा अर्थ होतो किंवा त्या शब्दांना म्हणतात. ओके, जे की बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे बघा हां, कर्मणी प्रयोगाचे वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो जी की बघा पारसनी पक्षी पकडला. मित्रांनो बघा ठिकाणी पारसने पारसने आहे बघा इथे ने आहे नी नाही. तर पारसने पक्षी पकडला मित्रांनो हे आहे. कारण मित्रांनो बघा कर्त्याला जर या ठिकाणी जर समजा मित्रांनो प्रत्यय लागलेला असेल तर मित्रांनो बघा ते वाक्य म्हणजे बघा जे की कर्मणी प्रयोगाचं असते. आणि मित्रांनो बघा ठिकाणी पारस हा मित्रांनो बघा जे की कर्ता आहे. मित्रांनो कर्ता कसा ओळखायचा, तर पक्षी पकडणारा कोण आहे, तर पारस म्हणजे मित्रांनो बघा जे की पारस हा मित्रांनो कर्ता आहे. आणि कर्त्याला जर मित्रांनो क्रियापद म्हणजेच बघा जे की प्रत्यय जर मित्रांनो लागलेला असेल तर त्याचं मित्रांनो म्हणजे की उदाहरण बघा जे की कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असणार आहे. म्हणजे जे की बघा क्रमांक क जे मित्रांनो बघा जे की मित्रांनो कर्मणी प्रयोग असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा हां, दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणतं आहे. तर या वाक्यापैकी मित्रांनो कोणतं पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे. तर बघा मित्रांनो मी जेवत होते हे फक्त मित्रांनो बघा भूतकाळातलं वाक्य, फक्त आणि फक्त भूतकाळातलं वाक्य. पुन्हा मी दररोज गावाला जावे लागते. बघा मित्रांनो मला दररोज गावाला जावे लागते हे मित्रांनो बघा जे की हे आहे बघा मित्रांनो भविष्यकाळातलं वाक्य. ओके, आणि मी अभ्यास केला होता. तर मित्रांनो बघा मी अभ्यास केला होता हे बघा जे की मित्रांनो पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे. बघा जे की क्रमांक मित्रांनो क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा तर बघा काय म्हणतो, तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणती आहे. तर बघा मित्रांनो तू या सर्वनामाचं चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणतं आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड मित्रांनो असणार आहे. बघा मित्रांनो बघा मित्रांनो क्रमांक बघा जे की तुझला मित्रांनो या मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो जे की क्रमांक तू या सर्वनामाचं चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप हे मित्रांनो कोणतं आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क जे की तुझला या स्वरूपात होतं. ओके, पुढे बघा हां, वासरू या शब्दाचे लिंग बघा आपल्याला मित्रांनो जे काही ठिकाणी ओळखायचं आहे.
तर वासरूला मित्रांनो बघा की या शब्दाचं लिंग कोणतं आहे, तर ते म्हणजे बघा की मित्रांनो क्रमांक नपुसक लिंग हे आहे. कारण मित्रांनो बघा वासराला आपण बोलताना किंवा उद्भवताना मित्रांनो ते वासरू या प्रमाणात उद्भवतो, म्हणून बघा की वासरू मित्रांनो या शब्दाचं लिंग बघा की क्रमांक नपुसक लिंग असणार आहे. ओके. यासोबतच बैलाला आपण ते बैल म्हणतो का, तर बैलाला मित्रांनो आपण तो बैल म्हणतो, म्हणून बघा मित्रांनो बैल हा शब्द बघा की पुल्लिंगी असणार आहे. आणि गायला आपण ती गाय म्हणतो, गायला आपण ती गाय मित्रांनो असं उद्भवतो, म्हणून बघा मित्रांनो गाय हा शब्द बघा की स्त्रीलिंग असणार आहे. आणि वासरू हा शब्द बघा मित्रांनो क्रमांक जे की नपुसक लिंग आहे, की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर राहणार आहे. ओके. पुढे नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत, तर बघा मित्रांनो नाच रे मोरा ही जी कविता आहे मित्रांनो बघा एक चांगली कविता आहे मित्रांनो, अवश्य आहे का. तर बघा या कवितेचे मित्रांनो कवी बघा जी की क्रमांक ब गदी माडगुळकर हे मित्रांनो या ठिकाणी आहेत. ओके. पुढे बघा 11वा प्रश्न, हायकू हा काव्य प्रकार बघा मित्रांनो जी की हायकू हा जो मित्रांनो बघा काही काव्य प्रकार आहे, हा काव्य प्रकार कोणत्या भाषेतून बघा मराठी भाषेमध्ये आला आहे, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की जपानी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा हां पाचमुखी बघा मित्रांनो या ठिकाणी हे कट करा, तर पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ पुढीलपैकी काय आहे, तर मित्रांनो बघा पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ बघा जी की क्रमांक मित्रांनो ब पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे मित्रांनो असते असा बघा मित्रांनो याचा अर्थ होतो. पाचामुखी परमेश्वर या मित्रांनो बघा शब्दांचा अर्थ बघा जी की क्रमांक ब पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे असते असा त्याचा अर्थ होतो. पुढे कान लांब होणे बघा मित्रांनो काय, तर कान लांब होणे या वाक्यप्रचाराचा जे की अर्थ काय, तर मित्रांनो बघा जे की अक्कल कमी होणे असा त्याचा अर्थ होतो. पुढे बघा उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगायचा आहे, तर बघा मित्रांनो उंटाचं पिल्लू या जे की मित्रांनो बघा शब्दाचा अचूक अर्थ काय आहे, तर बघा जी की मित्रांनो क्रमांक बघा ड जी की क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट असा मित्रांनो बघा जी की मित्रांनो या वाक्याचा अर्थ होतो. ओके. जे की बघा मित्रांनो क्रमांक ड 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. पुढे संहार बघा संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय, तर मित्रांनो संहार या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जी की क्रमांक विनाश असा होतो. पुढे इंदू सुधाकर शशी हिमांशू ही बघा मित्रांनो सर्व कोणाची नावे आहेत, बघा मित्रांनो नवीन नाही तर बघा नावे आहेत या प्रकारचा प्रश्न आहे. तर ही सर्व बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक ब चंद्राचे मित्रांनो ही नावे आहेत, म्हणजे बघा मित्रांनो चंद्र या शब्दाचे हे सर्व काही समानार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवून घ्या. जसं की इंदू सुधाकर शशी आणि हिमांशू बघा ही सर्व काही चंद्र बघा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. या चारपैकी अचूक म्हणजेच बघा मित्रांनो जे की योग्य अचूक शब्द कोणता आहे, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जिज्ञासू वृत्ती मित्रांनो कसं, तर जला पहिली वेलांटी पुन्हा ज्ञा आलं, सला पहिला उकार, वृला खालून अर्धचंद्र आणि तला मित्रांनो बघा की तला त जोडलेलं आहे. या प्रकारात मित्रांनो जे की जिज्ञासू वृत्ती बघा जी की क्रमांक बघा जे की आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे हां कृत्रिम बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर मित्रांनो कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा जी की क्रमांक ड मित्रांनो नैसर्गिक असा होतो. ओके. बघा दिन बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर बघा दिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो बघा जी की क्रमांक रजनी असा आहे. ओके. विरुद्धार्थी शब्द. पुढे बघा आता कसा आहे, तर बघा की बोलावली नसताना आलेला, तर बघा मित्रांनो जी की बोलावली नसताना आलेला या अर्थाचा सर्वात जवळचा शब्द कोणता आहे, तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ब जी की अंगतुक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. तर मित्रांनो बघा जे की ही होती बघा मित्रांनो आपली आजची बघा जी की मोस्ट मराठी ग्रामरची मित्रांनो जी की बघा 100% मित्रांनो विचारण्यात येणारी 20 प्रश्न संच मित्रांनो बघा जी की परीक्षा दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट अशा स्वरूपाची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.